मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या या बामणी ते पुसद या महामार्गाच्या कामातील दुर्लक्षपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। 25 किलोमीटर लांबीचा महामार्ग मुरुम टाकण्यात आला असला तरी त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे। यामुळे शेतकऱ्यातील पिके खराब होत आहेत। रस्त्यावर होणाऱ्या धुळीमुळे खास करून जवळपासच्या शेतकऱ्यांच्या शेतीवर प्रचंड परिणाम झाला आहे। शेती पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। रस्ता पूर्णपणे तयार न झाल्यामुळे धुळीला प्रवाह आधी वाढला आहे। यावर शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि रस्ता काम त्वरित सुरू करावा अशी मागणी केली आहे। बामणी फाटा ते तळणी या रस्त्याचे काम गेल्या 6 महिन्यापासून चालू असून हे आमची जमीन आहे। गट नंबर 96 3 एकर हरभरा आहे जवळपास। या रस्त्याच्या कामाच्या चालू असल्यामुळे हा जो धूर उडत आहे, खडकाचे हायवा सुसाटपणे धावून या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही वारंवार सांगितलं, आमचा 3 एकर हरभरा जवळपास या धुळीमुळे नेस्तनाबूत झाला। कुठलंही त्याला फुलं लागली नाही, कुठले घाटे लागले नाही, काय नाही। आम्ही सर्वजण शेतकरी या ठिकाणी जमलेले आहोत। शेतकऱ्यांनी कंत्राटदाराला सांगून सुद्धा सदरील कंत्राटदार या रस्त्याला पाणी टाकत नाही। त्याच्या गैरसोयी अभावी आमचं पीक, आज तोंडाला आलेलं पीक वाया गेलेलं आहे। याला जबाबदार पूर्ण सर्वस्वी हा ठेकेदार असून या ठेकेदाराला आमची एक विनंती आहे, या रस्त्यावर वारंवार पाणी टाकून आमच्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई करून द्यावी, अन्यथा आम्ही येत्या काही दिवसामध्ये तहसीलवर सर्व शेतकरी मिळून या ठेकेदाराच्या विरोधात भव्य असा मोर्चा काढू आणि तितकंही करून जर हा वाटावर नाही आला तर आम्ही लवकरच सर्वजण मिळून या रस्त्याचं काम बंद पाडू अशी आम्ही शासनाला विनंती करतो। आमचे नांदेडचे प्रतिनिधी मनोज मनपूर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत शेती पिकाचे नुकसान थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। शेतकऱ्यांनी सरकारकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे।